शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी, 2 लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण तुमचं नाव यादीत येणार की नाही हे ठरवणारे काही महत्त्वाचे नियम सरकारने बदलले आहेत. ते कोणते? चला आज बघूया. फक्त 2 लाखांची कर्जमाफीच नाही तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. तुम्हाला हे पैसे कसे मिळणार? पहा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बळीराजांसाठी ही सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी घोषणा केली होती. या योजनेची सर्वात मोठी आणि मुख्य घोषणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी होय. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील कर्जबाजारी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या कर्जमाफीसाठी 3 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ डेट म्हणजेच महत्त्वाची तारीख निश्चित करण्यात आली असून या तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनाच या योजनेचे लाभ घेता येईल. विशेष म्हणजे ही योजना केवळ एक विशिष्ट बँकेपुरती मर्यादित नसून यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका जसे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे तळागाळातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचा कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकरी बांधवांसाठी या योजनेत अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक असा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. अनेकदा असं होतं ना की कर्जमाफीची घोषणा झाली की जे शेतकरी वेळेवर कर्जाचे हप्ते भरतात त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होते. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत अशा शिस्तप्रिय शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत आणि नियमितपणे केली आहे त्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचा व्यापक परिणाम होणार असून एक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 20 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी याचा थेट फायदा होईल. हे पाऊल उचलण्यामागचे मुख्य कारण म्हणजे भविष्यातही शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर फेडावे आणि त्यांच्यामध्ये आर्थिक स्थिती कायम राहावी. सर्वात महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे या अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थीची किंवा अर्जाची गरज भासणार नाही. ही प्रोत्साहनपर राशी थेट लाभ हस्तांतरणद्वारे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात म्हणजे आधार सीडेड अकाउंट जमा केली जाणार. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि सरकारी मदतीची एकही रुपये वाया न जाता थेट गरजू शेतकऱ्यांच्या खिशात पोहोचेल. आता हे सगळं तर पाहिलं, आता आपण पात्रता आणि अटीबद्दल बोलूया. या कर्जमाफी योजनेचे लाभ देताना सरकारने काही कडक नियम लावले आहेत जेणेकरून या सरकारी मदतीचे फायदे फक्त आणि फक्त गरजू आणि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी होईल. याला फिल्टर प्रक्रिया असेही म्हणू शकता. आता कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ते मी तुम्हाला सांगते. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला प्राधान्य देण्यासाठी या अशा व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. जसे की लोकप्रतिनिधी, राज्याचे माजी किंवा विद्यमान मंत्री, आमदार, खासदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्यासारख्या मोठ्या पदांवरील व्यक्तींना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. दुसरं आहे सरकारी कर्मचारी. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना यातून वगळले आहे. मात्र यामध्ये चतुर्थ श्रेणी ग्रुप डी म्हणजे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांचे वेतन कितीही असले तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तिसरा आहे आयकरदाते म्हणजे इन्कम टॅक्स पेयर्स. जे शेतकरी किंवा व्यक्ती प्राप्तिकर भारतात आहे त्यांना या योजनेसाठी पात्र धरले जाणार नाही. चौथं आहे निवृत्ती वेतनधारक. ज्या निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही या योजनेचे लाभ मिळणार नाही. आता अचूक पडताळणीसाठी ॲग्रिस्टॅक आणि फार्मर आयडीचा वापर यावेळी सरकारने तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला आहे. कर्जमाफीत कोणतेही घोटाळा होऊ नये किंवा अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये यासाठी ॲग्रिस्टॅक या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा एक स्वतंत्र फार्मर आयडी तयार केला जाईल. या आयडीमध्ये शेतकऱ्याची जमीन, त्याचे आधार कार्ड आणि त्याने घेतलेले कर्ज याची सर्व डिजिटल माहिती एकाच ठिकाणी असेल. त्यामुळे बँकेला आणि सरकारला एका क्लिकवरती समजेल की संबंधित शेतकरी पात्र आहे की नाही. या पारदर्शक पद्धतीमुळे खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरात लवकर जमा होण्यास मदत होईल. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती पावले उचलावी लागतील
अनेकदा माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही शेतकरी लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेत अपडेट नसेल तर तुमची कर्जमाफीची प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे अडकू शकते. त्यामुळे त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक असल्याची खात्री करा. दुसरा आहे ई-KYC. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे KYC अपूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा OTP द्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तिसरं आहे लाभार्थी यादी कशी आणि कुठे चेक करावी. आता तुम्हाला कुठेही चक्रा मारायची गरज नाही. सरकार लवकरच गाव पातळीवरती ग्रामपंचायत कार्यालयात आणि बँकेच्या नोटीस बोर्डावर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणार आहे. या यादींमध्ये तुमच्या नावापुढे एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे युनिक ID असेल. हा नंबर घेऊन तुम्हाला आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करायचे आहे. जर या यादीत तुमचे नाव नसेल तर घाबरू नका. तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागण्याची सोय सरकारने केली आहे. आता चौथं आहे याचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार. राज्यातील सहकार विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ सुमारे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे, ज्यांना या 2 लाखांच्या कर्जमाफीमुळे पुन्हा एकदा सन्मानाने शेती करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरण्यासाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान हा राज्य सरकारचा खरोखरच एक महत्त्वाचा निर्णय आहे. या योजनेसाठी सरकारने तब्बल 35 कोटी रुपयांचा भरीव निधीचा तरतूद केली आहे. याचा अर्थ असा आहे की निधी अभावी कोणतीही कर्जमाफी थांबणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते, तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही आणि तुमची KYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही याची खात्री आजच करा, कारण तांत्रिक अडचणीमुळे तुमचा लाभ लांबणीवरती पडू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील, तुमचा अर्ज भरताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमच्या बँकेत अधिकारी सहकार्य करत नसतील तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा नवीन अपडेटसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.